कळमडू येथील मुख्याध्यापक, काय नाव सर आपले? ढोले पीजे. तर 2 ते 3 दिवसापूर्वी या शाळेमध्ये अजित खटीक म्हणून जे शिक्षक आहेत त्यांच्या संदर्भात काहीतरी तक्रारी उद्भवल्या. त्या तक्रारी विद्यार्थी तसेच पालक वर्गातून निघाल्या. तर त्या संदर्भात नेमकी त्यांच्याविषयी तक्रार काय होती आणि थोडक्यात सांगा. श्रीयुत अजित शेख बशीर खाटीक हे आमच्या विद्यालयात त्या ठिकाणी उपशिक्षक असून इयत्ता 10वीच्या वर्गावर त्या ठिकाणी 16 तारखेला आपला तास घेण्यासाठी गेले असता एका विद्यार्थ्याला त्या ठिकाणी त्यांनी रागाच्या भरात शिकवत असताना विद्यार्थ्याने खोडी केली असं त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे त्या संतापाच्या भरात त्या ठिकाणी त्याला मारलं आणि मारल्यानंतर तुझ्या पालकांना बोलून आणवा अशा पद्धतीची सूचना त्या विद्यार्थ्याला संतापाच्या भरात केल्यानंतर तो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर पडला. त्यानंतर मला माहिती पडल्यानंतर त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी आणि आमचे ज्येष्ठ शिक्षक दोघे श्री जयेश निकम सर, आपले जयेश निकम नाही, आपले देसले सर आणि इतर दुसरे ज्येष्ठ शिक्षक हे सुद्धा त्या ठिकाणी तिथं आले आणि तिथं आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा त्या विद्यार्थ्याला त्या शिक्षकाला त्या ठिकाणी समज देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या शिक्षकाने त्या ठिकाणी आमच्याकडे न म्हणणं मानता त्या विद्यार्थ्याला परस्पर घरी पाठवल्यामुळे तो पालकांना त्या ठिकाणी घेऊन आला आणि ते पालक त्या ठिकाणी आमच्याकडे आले. त्यांनी त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी मांडलं आणि त्या विद्यार्थ्याची तक्राराची दखल आम्ही घेतली. पालकांना पण समजून त्या ठिकाणी सांगितलं. परंतु तदनंतर त्या ठिकाणी हे सगळं आटोपल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी वर्गावर गेलो तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या शिक्षकांविषयी जेव्हा त्या ठिकाणी त्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सांगितलं की बुवा हे शिक्षक आम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीचे काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी हावभाव करतात, काहीतरी वेगळ्या पद्धतीने मोबाईल त्या ठिकाणी आम्हाला दाखवित असतात. मग असल्या प्रकारचं त्या ठिकाणी आम्हाला जेव्हा माहिती पडलं तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्या सरांना त्या ठिकाणी त्यांना नोटीस देण्यात आली आणि त्यांना नोटीस दिल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याविषयी लेखी तक्रार संस्थेकडे सुद्धा त्या ठिकाणी दाखल केली आणि त्यांना आमच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी असल्या प्रकारचे वाईट प्रकार कधी विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा कोणाच्याही बाबतीत खपून घेतले जाणार नाहीत अशा पद्धतीने सूचना त्या शिक्षकाला देण्यात आली आणि त्या शिक्षकांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी तुमची एक तर बदली करून घ्या किंवा त्या ठिकाणी इथं शाळेमध्ये येऊ नका. कारण पालकांचा उद्रेक पाहून त्या ठिकाणी जर क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली तर त्या ठिकाणी चांगल्या अशा नावलौकिक शाळेचं त्या ठिकाणी नाव खराब होण्याची त्या ठिकाणी भीती आम्हाला वाटते आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी शाळेच्या इतर शिक्षकांवर आणि माझ्यावर सुद्धा पडतो. आणि म्हणून त्या ठिकाणी संस्थेला त्या ठिकाणी करण्यात सूचना दिल्या, लेखी स्वरूपाची त्या ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी समज देण्यात आली. त्यांच्या संदर्भात ज्या तक्रारी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपण 9वी आणि 10वीचा वर्ग एकत्रित केला. आज 10वी अ आणि बंद खोलीमध्ये कुठलाही कॅमेराचा वापर न करता सर्व गोपनीय कॉन्फिडेन्शियल आपण त्यांच्याशी खुली चर्चा केली. त्यावेळेस त्या विद्यार्थिनींनी काय प्रतिक्रिया दिली? त्यावेळेस त्या ठिकाणी विद्यार्थिनींनी अशी प्रतिक्रिया दिली की त्या ठिकाणी सर आम्हाला धमकवतात की तुम्हाला नापास करून टाकेल जर माझ्याविषयी त्या ठिकाणी कोणाला काही सांगितलं तर, आणि माझं वर्ग शिक्षक जर बदलवलं तर त्या ठिकाणी ते माझं काही करून घेणार नाही. त्या ठिकाणी अतिशय वेगळ्या पद्धतीने म्हणजे न लाजवणारे शब्द वापरले त्या ठिकाणी. सर्वोच्च भाषेत शिवीगाळ करतात असंही असाही आरोप त्यांनी केला. परंतु याआधी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे ज्यावेळी अजित खाटीक यांची कळमडू येथे बदली झाली त्याचवेळी ग्रामपंचायतीने मुख्याध्यापक तसेच संस्थेकडे सादर केलेला ठराव की आम्हाला हे सर नको आहेत. तसेच त्याचवेळी विद्यमान मुख्याध्यापक यांनी सदर अहवाल संस्थेकडे पाठविला, परंतु संस्थेने याकडे दुर्लक्ष केले. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करत संस्थेने अप्रत्यक्ष यांची पाठराखणच केली आहे. किंवा विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक किंवा सुपरवायझर यांच्याकडे कधीही त्या ठिकाणी तक्रार केली नाही. परंतु हा जो प्रसंग घडला तर या विद्यार्थ्याला मारण्याच्या निमित्ताने त्यावेळेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी कदाचित ते विद्यार्थी घाबरून आमच्याकडे सांगत नसावे असं त्या ठिकाणी, परंतु विद्यार्थ्यांना आम्ही खुल्या पद्धतीने बऱ्याच वेळा
सूचना देऊन सांगित असतो की तुम्हाला काही अडचण असेल तर आपल्याकडे 4-5 लेडीज शिक्षिका आहेत, त्यांच्या पुढे त्या ठिकाणी मांडा. काही शिक्षकांचे प्रश्न असतील, शिकवण्याच्या संदर्भात असतील किंवा काही तुमच्या अडीअडचणी असतील, एखाद्या शिक्षकाकडनं तुम्हाला काही गरज नसताना त्या ठिकाणी तुम्हाला मारहाण करत असतील हे किंवा त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने हावभाव करत असतील तर ती तक्रार त्या ठिकाणी आम्हाला दिली पाहिजे. तर आजपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी दिलेली नव्हती, परंतु त्या योगाने ही जी घटना घडली या निमित्ताने त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आज खुलेआमपणे आमच्या समोर वर्गामध्ये गावातील आमचे सदस्य जितूभाऊ सोनवणे, त्याचबरोबर वर्गातील आमचे ज्येष्ठ शिक्षक वगैरे यांच्या समक्ष त्या ठिकाणी सगळी मांडणी विद्यार्थ्यांनी केली. एकंदरीत पाहता शिक्षक जे काय आहेत या शिक्षकांच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं तर अतिशय गैरवर्तणूक आहे हे असल्या पद्धतीचे त्यांचं जी वागणूक आहे ही या विद्यालयामध्ये खपवून घेतली जाणार नाही असं ग्रामस्थांनी त्यांचं म्हणणं मांडलं आणि मी सुद्धा खपवून घेणार नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी संस्थेने त्याची दखल घ्यावी आणि तात्काळ त्याच्यावर त्या ठिकाणी कठोरात कठोर कारवाई करावी असं माझं स्वतःचं मत आहे. नुकतंच आता काही विद्यार्थ्यांनी आपल्याकडे वर्गामध्ये तक्रार केलेली आहे की इंस्टाग्राम आयडी माझा फॉलो करा, फेसबुक आयडी फॉलो करा, माझा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करा, मला मेसेज करा, माझे मेसेज बघा, अशा तक्रारी 10वीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी त्या शिक्षकांच्या संदर्भात केलेल्या आहेत. यावर आपण आपले मत मांडा. निश्चितच सर, अतिशय अशोभनीय वर्तन त्या ठिकाणी आहे. आपल्या त्या ठिकाणी शिक्षक पेशाला हा गनिमा फासणारी त्या ठिकाणी ही गोष्ट घडलेली आहे आणि अशी घटना घडू नये अशी दखल त्या ठिकाणी त्या शिक्षकाने त्या ठिकाणी यापुढे घ्यावी असं माझं मत आहे. आणि एक विद्यार्थिनीने तिचं मत मांडताना बोलली, शिकवता फार म्हणजे बेंच जवळ किंवा त्यांच्याजवळ चालले जातात. तर हे म्हणजे आता गैरवर्तन ही विद्यार्थिनीची प्रतिक्रिया आहे, तर हा प्रकार म्हणजे ऍक्सेप्टेबल नाही ना. बरोबर. या संदर्भात तुम्ही त्यांना लेखी पत्र किंवा लेखी काही ताकीद देणार आहेत का? हो निश्चितच सर. आणि इंस्टाग्राम आयडी फॉलो करा, ते इंस्टाग्राम आयडी लिहून देतात म्हणे फोटो वगैरे, आणि ते एखाद्या मुलीचं नाव वैशाली असलं तर वैशू असं म्हणजे अशा पद्धतीने ते वर्तणूक करतात. तर ही जी वर्तणूक आहे हे शिक्षकी पेशाचे जे लॉ एथिक्स आहेत आचारसंहिता ही भंग करून अर्वाच्य भाषेत सहकारी शिक्षकाला विद्यार्थ्यांसमक्ष शिवीगाळ करणं हे इतके गंभीर प्रकार असताना तुम्ही काय नेमकं ऍक्शन घेणार आहे त्यांच्याविषयी? त्या ठिकाणी आज जे त्या ठिकाणी विद्यार्थिनींनी किंवा विद्यार्थ्यांनी आमच्याकडे तक्रार केली आपल्या समक्ष असताना, तर याचा सुद्धा त्या ठिकाणी परत आणखी पाठपुरावा म्हणून संस्थेने काय दखल घेतली यासाठी परत मी संस्थेला त्या ठिकाणी स्मरणपत्र त्या ठिकाणी देणार आहे. दादा, आपले नाव सांगा आणि आपण या शाळेमध्ये आपल्या गावात गेल्या 2 दिवसापूर्वी जे गैरवर्तन घडलेलं आहे याबद्दल आपले मत काय? सर, माझं नाव जितेंद्र सुरेश पाटील. मी एक गावकरी, एक पालक ह्या नात्याने आपल्या शाळेत जे खाटीक सर आहेत 1 वर्ष अगोदर ते बदली होऊन करमोडीत आले, तर त्यांचं अगोदर 2 ते 3 शाळेमध्ये असं गैरवर्तन होतं किंवा अश्लील वर्तन होतं. तर त्या अनुषंगाने आम्हाला जी माहिती होती तर त्या माहिती भेटल्या. त्यानंतर ते बदली होऊन करमोडला आले, तर त्यावेळेस आम्ही ग्रामसभेचा ठराव हा संस्थेकडे दिलाय की असे चुकीचे शिक्षक आमच्या गावाला देऊ नका, अशी आम्ही लेखी स्वरूपाची तक्रार संस्थेकडे केली होती. तर त्यानंतर संस्थेने तो शिक्षक आमच्यावर लादला. ठीक आहे, लादला किंवा आले ते शिक्षक, पण ते शिक्षक आल्यानंतर मग 1 महिना किंवा 2 महिना त्यांची वर्तणूक बऱ्यापैकी होती. त्यानंतर त्यांनी त्यांचे जे चाळे आहेत, अश्लील जे चाळे म्हणतो आपण, ते त्यांनी सुरू केले. विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागणं, बोलणं किंवा ते जे त्यांचे फेसबुक आयडी, इंस्टाग्राम आयडी, व्हॉट्सअप नंबर देणं, विद्यार्थिनींना हे करणं. तर ही गोष्ट त्यानंतर आम्ही थोडं लक्ष तर होतं, पण विद्यार्थिनींनी घाबरून नाही सांगितलं की त्यांनी घरी नाही सांगितलं. घरी अशा हिशोबाने नाही सांगितलं की त्यांचं असं म्हणणं होतं की ते आम्हाला नापास करतील, हो मी तुला नापास करून टाकेल, असे विद्यार्थ्यांना धमकावणं, बोलणं वगैरे अशा पद्धतीने. पण एक दीपक म्हणून जे पालक आहेत त्यांचा जो मुलगा आहे त्याला त्यांनी विनाकारण मारण्याचं कारण असं होतं की तो थोडा चंचल आहे. ते ह्या गोष्टीला त्या सरांना कायम विरोध करत राहिले. तर त्यामुळे त्याला वैयक्तिक त्या मुलाला टार्गेट करणं आणि टार्गेट करून त्याला मारणं, मग हा वाद घरापर्यंत गेला. त्याचे वडील वगैरे शाळेत आले आणि तो विषय निघाला की का मारलं बा.
तर त्या सरांनी सांगितलं की त्याने एक ते ऐकून घेतलं की ठीक आहे चुकला असेल मुलगा, पण परत त्याच्याबद्दल शंका होती. मग सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना विचारलं ते वडिलांनी की आपला जो मुलगा आहे काय झालं बा, असं काय चुकलं. मग त्यांनी त्या पालकांना सांगितलं सर त्याचं चुकलं नाही काही, तो फक्त त्या गोष्टीला, त्यांच्या चुकीच्या गोष्टीला विरोध करतोय आणि ह्या गोष्टीवरून त्याला मारहाण केली बा. मग ती गोष्ट थोडी वाऱ्यासारखी गावात पसरली आणि तोपर्यंत त्या शिक्षकांनी, जोपर्यंत गावातले गावकरी असो, पालक असो, हे शाळेत आले नाही तोपर्यंत ते चालले गेले. हाही मुद्दा इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांची जे वैयक्तिक जी वर्तणूक आहे, या वर्तणुकीबद्दल संस्थेला काही सांगायचं काम नाही. की जे गाव, जे ग्रुप ग्रामपंचायत लेखी स्वरूपाचा ठराव हा संस्थेला देते, तर त्याबद्दल संस्थेला माहिती नाही की असा शिक्षक आहे हे सांगायचं कारणच नाही. मग संस्था हा शिक्षक जे गावावर लागतंय, आमच्याच गावावर नाही, याच्या अगोदर 2-3-4 गावं झाली, तर हा शिक्षक जे लागतंय, मग संस्थेला असं काही करायचंय का, याच्याकडून काही पराक्रम करून घ्यायचा आहे का, याच्याकडून दुसरं अजून काही अपेक्षा आहे संस्थेची, की जो माणूस कंटिन्यू त्याच्या एवढ्या गावांच्या तक्रारी संस्थेपर्यंत जाताना संस्था याच्यावर त्याचं निलंबन करत नाही, त्याला बडतर्फ करत नाही, त्याला फक्त गाव बदली करून देता, मग का असं का? याच्यावर काही विशेष प्रेम आहे का संस्थेचं? संस्थेचं काही प्रेम आहे का? मग अजून दुसरा मुद्दा असा काही संस्थेला काही असं काही पाहायचं काय, शिक्षक एखादी विद्यार्थिनी या नर, आपण म्हणत नाही का एखादी नर भक्षक वाघासारखा, तसा हा आस्किल भक्षक आहे, त्याच्या भक्षकासाठी एखादी विद्यार्थिनी जाईल तेव्हा संस्था म्हणेल का? म्हणजे संस्थेला आता करायचं काय? हे डायरेक्ट किंवा अचानक घडलं हा विषय नाहीये. जे गावकरी तुम्हाला लेखी स्वरूपाची तक्रार देत आहे, तो येण्याच्या अगोदर, आणि जर तरीही संस्था त्याला आमच्यावर लादत असेल, तर मग कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे. आम्हाला संस्थेबद्दल कोणाबद्दल बोलायचे नाही, पण एक विशेष असा आहे की अशा चुकीच्या माणसाला तुम्ही गाव बदली करून काय करणार? तुम्हाला गाव बदली करून करायचं काय? तो त्याचे चाळे सोडत नाही. अहो, तो फेसबुक झालं, इंस्टाग्राम झालं, त्यांना डायरेक्ट तो आयडी लिहून देतोय फळ्यावर आयडी लिहून देतोय, आणि तो जर ती आयडी त्या पोरांना सांगतो की तुम्ही ही एक्सेप्ट करा, म्हणजे त्याच्यावर तो ते बीपी लोड करतोय, आजकाल व्हिडिओ लोड करतोय. विद्यार्थी 10वीचे आहेत, त्यांच्या मनावर काय परिणाम होईल? त्यांचे शिक्षक जे गुरु आहे, जे आपण गुरु या नावाने जे कलंक लावता येते, तर त्यांनी पोरांनी काय घ्यायचं? आणि आमची काही मागणी काही पुढे मोठी नव्हती. आम्ही फक्त संस्थेला एक छोटीशी गोष्ट सांगितली की सर असा शिक्षक आम्हाला नकोय, एवढीच मागणी होती ना आमची. तरी पण जर संस्था लादत असेल किंवा संस्था काहीतरी खपवून घेत असेल किंवा संस्था, आपण पालक या नात्याने येथील उपशिक्षक अजित खाटीक यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला असता वाडे, हिंगोणे या ठिकाणी सुद्धा त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आणि संस्थेकडे वर्ग पण झालेले आहेत. परंतु संस्था अंडर एस्टिमेट करते आणि प्रत्यक्ष त्यांना खतपाणी आणि वाव देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण येथील रहिवासी आणि पालक असल्याने आपली त्यांच्याविषयी प्रतिक्रिया काय? माझ्या संस्थेविषयी जाऊ द्या, पण माझ्या मुलाविषयी माझ्या मुलाला जास्त काही येत नाहीये, तरी मी त्याला म्हणजे असं समजतो की गावासाठी तो एक देवदूत म्हणून समजला. मला त्यालाच खाटीक सरांनी मारलं. घरी येऊन सांगितलं की पप्पा तू असं असं बोलला. मी शाळेत येऊन ज्यावेळेस त्या सरांची समज काढली, तर ते सरांना समजून मला त्या गोष्टीतलं काही एक माहीत नव्हतं की शाळेत या गोष्टी चालू आहे. पण ज्यावेळेस मी माझा प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर ज्यावेळेस वर्गात गेलो, वर्गात विचारलं कार अनुरागने काय चुकी केली होती, जेव्हा मुलांनी मला सांगितलं की अनुरागची काही चुकी नसताना अरे रावीची भाषा वापरायचा, तुझे पप्पा काय उपटून घेतील, तुझे काका काय उपटून घेतील, अशी भाषा वापरली. आणि काका म्हणे, ते मुलं सांगायची मला, काका म्हणे हा इतका नीच माणूस आहे की याची जी बुद्ध्यांग एकदम नीच प्रवृत्तीचा आहे म्हणे, वरतून एकदम घाण आहे म्हणे याची. मुलींना आयडी देतो, फेसबुक नंबर देतो, मला फॉलो करा, मला हे करा. ज्यावेळेस मला कळालं तेव्हा मी 2-4 जणांच्या कानवर टाकलं आणि त्यावेळेस आम्ही शाळेत आलो. आणि ते मी पत्रकार आहे वगैरेचा पण उल्लेख करतात. मला केला होता त्यांनी
दिव्य मराठी ऐसा असं कुछ वार्ताहर आहे म्हणे, मी पत्रकार आहे वा असं काही बोलला होता मला. पण मी काही मला लक्षात घेतलं नाही जास्त, कारण की मुलाला मारलंय म्हटलं, काही चुकलं असेल म्हणून मारलं. पण ज्या वेळेस मी शाळेत वर्गात गेलो त्यावेळेस कळालं की हा माणूस किती नीच आहे बुवा असं. आणि ज्यावेळेस ते मुलं सांगितले ना की बुवा, त्या मुली बोलल्या की हा डायरेक्ट धमक्या देतो बुवा आम्हाला, जर मी काही जे बोललो ते जर कुणाला बाहेर सांगितलं तर. हा